नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एग फ्राईड राईस बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण बासमती तांदूळ 1 वाटी घेतलेला तो शिजवून घेणार आहे. जसं बिर्याणीसाठी शिजवतो तसं सर्व गरम मसाले टाकून घेतलेले. त्याच्यात 1 वाटी बासमती तांदूळसुद्धा टाकून शिजवून घेतला आहे. 80 ते 90% शिजवून घ्यायचे आणि आता थंड करायला आपण एका चाळणीत ठेवायचं आहे त्याला. आणि काय खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत, तमालपत्र, दालचिनी असे वगैरे वगैरे, आणि त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. थंड होतं आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की लसूण टाकून घ्यायचं आहे. बारीक चॉप करून ठेवलेला लसूण आहे तो टाकून घेऊ. त्याला थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे. तर लसूण छान असा भाजत आला की आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत 5 ते 6 बारीक चिरून घेतलेल्या, त्या टाकायच्या. त्या पण भाजून घ्यायच्या. आणि त्यातच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ. आता त्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि सर्व काम आपण फास्ट गॅसवरच करायचं आहे, स्लो गॅसवर करायचं नाही. कांदा पण छान असा ब्राऊन कलर झाला पाहिजे तोपर्यंत भाजायचा आहे. आता त्याच्यात आपण एक टमाटर आहे तो पण बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेऊ. आणि तो पण छान असा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. थोडासा नरम झाला पाहिजे. तर टमाटर लवकर शिजावं म्हणून आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर शिजला जातो. आता व्यवस्थित एकदा भाजून घेऊ. तर टमाटरसुद्धा आता छान व्यवस्थित गळलेले आहेत, भाजून घेतले. आता गॅस कमी करायचा आहे आणि आपण सर्व मसाले टाकून घेऊ. त्याच्यात लाल तिखट टाकलेले, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण त्याच्यात अंडी फोडून टाकायची आहेत. तर आपल्या आवडीनुसार आपण 3-4 अंडी घेऊ शकतो, जसे पाहिजेत. जास्त घेतले तरी छान लागतं. आणि जर शिळ्या भाताचा करायचा असेल, रात्रीचा भात राहिला असेल तरी केला तरी तो खूप छान लागतो. आता एक जीव करून घेऊ. छान व्यवस्थित भुर्जी झाली पाहिजे त्याची, छान व्यवस्थित अंडी शिजली पाहिजेत. म्हणजे सतत असं हलवत राहायचं, नाही तर खाली कढईला चिकटू शकतं. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. फास्ट ठेवला तर कढईला चिकटून जाईल सगळं. आता छान अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे. त्याला थोडीशी आपण चमच्याने अशी मोडून घ्यायची, बारीक बारीक करून घ्यायची. नंतरच त्याच्यात आपण जो भात शिजवून ठेवला होता तो टाकायचा आहे. तर बघू शकता भुर्जी छान रेडी झाली. आता त्याला चमच्याने आपण असं पसरून घेऊ. आता छान पसरून घेतली आणि बघू शकता थोडं थोडं तेलसुद्धा सुटलेलं आहे, म्हणजे आपली भुर्जी रेडी झालेली आहे. असे झटपट आपण करून खाऊ शकतो. आता आपण जो तांदूळ शिजवून ठेवला होता तो त्याच्यात टाकून घेऊ. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना थोडासा गॅस बंद केला तरी चालेल किंवा स्लो करायचा. आता त्याच्यावर आपण सोया सॉस टाकून घेऊ. 2 पुडी सोया सॉस टाकला आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर आहे, ती अशी क्रश करून घ्यायची. त्याच्याने वेगळीच टेस्ट येते. आता सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडासा बिर्याणी मसाला आहे तो टाकून घेऊ आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक जीव झालं पाहिजे. तर छान असा आपला एक फ्राईड राईस रेडी झालेला आहे. तर 2 मिनटं असंच परतून घ्यायचं, त्याला वरखाली करून घ्यायचं व्यवस्थित. छान असं मिक्स झालं की त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आता व्यवस्थित परत मिक्स करून घेऊ एकदा. तर 10 मिनटात आपले फ्राईड राईस रेडी झालेला आहे.
तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कशी वाटली रेसिपी ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर छान असा आपला फ्राईड राईस रेडी झाला आहे. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवून खाल्ला तर छानच आहे. काय टाकतो काय नाही टाकत ते आपल्याला सर्व दिसतं आणि सर्व कळतं पण. म्हणून घरच्या घरी बनवा. धन्यवाद.